या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण हिस्टेरेक्टॉमीच्या परिणामस्वरूप तयार झालेली एक केस पाहिली, ज्याच्यामध्ये खोकला किंवा कास हा उपद्रवात्मक तयार झाला होता. ती केस पाहिली होती. अशा अनेक केसेस आहेत ज्यांच्यामध्ये गर्भपिशवी काढल्यानंतर अनेक प्रॉब्लेम तयार होतात. त्याच्यामध्ये सामान्यतः वजन वाढणं, काही केसेसमध्ये वजन कमी होणं, सांधेदुखी किंवा गुडघेदुखी किंवा मणक्याचे आजार हे खूप कॉमनली सापडतात. त्याचबरोबर अंगावर सूज येणं किंवा चेहऱ्यावर सूज येणं, हायपोथायरॉइडिझम, थायरॉइडचे त्रास, मूळव्याध. काही केसेसमध्ये हिस्टेरेक्टॉमीचा परिणाम मनावर झालेला पण दिसतो. म्हणजे पेशंटने अतिप्रमाणात चिडचिड करणं, खूप जास्त राग येणं किंवा भावनांचा उद्रेक होणं अशी पण लक्षणं दिसतात. तर हे झालं हिस्टेरेक्टॉमी किंवा गर्भाशय काढल्यानंतर होणारे परिणाम. परंतु आज जी केस मी सांगणार आहे ती हिस्टेरेक्टॉमी टाळली गेली किंवा आपण गर्भाशय पिशवी काढण्याचं ऑपरेशन होऊ नाही दिलं, आपण ते टाळू शकलो, त्याबद्दलची आहे. 3 वर्षांपूर्वी एका दिवशी माझ्या एका ज्युनियर मित्राचा, कॉलेजचा ज्युनियर मित्राचा फोन आला परभणीमधून की सर, आईला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. तर काय झालं असं विचारल्यावर त्याने सांगितलं की आईला मागच्या 1 वर्षापासून प्रत्येक पिरियडला खूप जास्त प्रमाणात ब्लिडिंग होतं आहे आणि मागच्या 1-2 महिन्यांपासून ब्लिडिंग थांबलेलंच नाही, कंटिन्युअसली दररोज ब्लिडिंग होत आहे आणि आत्ता खूप जास्त प्रमाणात ब्लिडिंग होत आहे आणि बरीच औषधं करून झाली आहेत, परंतु कशानेच फरक पडत नाही आहे. त्यामुळे आता डॉक्टरांनी ऑपरेशन करण्याचा, म्हणजे गर्भाशयाची पिशवी काढून टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर आपण काही करू शकतो का? तर मी त्याला विचारलं की ऑपरेशन कधी होणार आहे, कधी करायचं? तर त्याने सांगितलं की आज रात्री किंवा उद्या सकाळी ऑपरेशन करणार आहेत, आपण काय करू शकतो? तर एवढ्या कमी वेळात तर थोडंसं अवघड आहे. सांगितलं की आपण 2 दिवस आपल्याला जर मिळाले तर आपण काहीतरी प्रयत्न करू शकतो. तर त्याने ते मनावर घेतलं आणि आईला घरी घेऊन गेला की इथे तर डॉक्टर ऐकणार नाहीत, स्वतः डॉक्टर असल्यामुळे तो घरी घेऊन गेला पेशंटला. आणि त्यानंतर आपण ट्रीटमेंट, काही औषधं आणि काही उपक्रम, ज्याला म्हणजे औषधाव्यतिरिक्तच्या गोष्टी आपण करतो, ते सुरू केलं. काही औषधांच्या घड्या पोटावर ठेवणं, त्याचबरोबर संपूर्ण अंगाला तूप लावणं. याचा रेफरन्स रक्तज गुल्मामध्ये आलेला आहे की जेव्हा रक्तज गुल्माचं भेदन होऊन रक्त जायला लागतं योनीद्वारे, तेव्हा बलक्षय होऊ नये म्हणून सर्वांगाला तूप लावायला सांगितलं, घृताने अभ्यंग करायला सांगितलेलं आहे. तर तो देखील उपक्रम आपण केला आणि त्यानंतर पेशंटचा बलक्षय पूर्ण भरून आला. एका दिवसात जवळपास 40 ते 50% ब्लिडिंगचं जे प्रमाण आहे ते कमी झालं. पुढच्या 10 दिवसात ब्लिडिंग जवळपास बंद झालं. पेशंटला पुढे 6 महिने औषधं सुरू होती आणि त्यानंतर परत 1 वेळा ब्लिडिंग झालेलं, काहीतरी दत्त झाल्यानंतर, पण ते 2 दिवस होऊन परत थांबलं. आता या गोष्टीला 3 वर्ष होऊन गेलेले आहेत. पेशंटचं वय 50शी पार झाली आहे. आता त्यांना ब्लिडिंग होण्याचे चान्सेस फार कमी आहेत, कारण पाळीचं वय निघून गेलेलं आहे आणि त्या पेशंटचं ऑपरेशन टळलं. पाळीच्या एकदम शेवटच्या काळामध्ये ऑपरेशन करण्याची त्यांना गरज पडली असती, परंतु आयुर्वेदिक ट्रीटमेंटनंतर त्यांचं ऑपरेशन टळलं आणि त्यांचा तो जो काही ब्लिडिंगचा त्रास होता, अतिप्रमाणात अंगावरून जाणं, हा थांबला आणि त्यांचं ऑपरेशन टळलं. अशी ही केस, ज्याच्यामध्ये आपण पिशवीचं ऑपरेशन किंवा गर्भाशय काढण्याचं ऑपरेशन थांबवू शकलो. अशा अजूनही केस आहेत ज्यांच्यामध्ये ऑपरेशन करण्याची वेळ आली परंतु आपण तो थांबवू शकलो, परंतु त्या केसेस थोड्या लवकर आलेल्या. या केसमध्ये अगदी आता ऑपरेट करण्याकरताच पेशंटला घेतलेलं होतं, तरी देखील आपण तिथे ऑपरेशन करण्याची वेळ थांबवू शकलो. याच्यामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक केसमध्ये यश किंवा 100% यश येणारच आहे का? त्याकरता अगोदर पेशंटचे जे काही इन्व्हेस्टिगेशन्स आहेत, म्हणजे सोनोग्राफी असेल, गरज पडल्यास CT स्कॅन असेल आणि बाकी जे काही ब्लडचे टेस्ट आहेत, या सगळ्या करणं आवश्यक आहे. फक्त आपण करू शकतो असं म्हणून पेशंटचं जे काही प्रोग्नॉसिस आहे ते लक्षात न घेता जर ट्रीटमेंट केली तर प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे सगळ्या गोष्टींचा डोळसपणे निरीक्षण करून, अभ्यास करून मगच त्याच्यावर निर्णय घेतले पाहिजे. पुढे भेटूया नवीन एका केससोबत. थँक्यू.